नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चालू आहे त्र्यंबकेश्वरला. तर माझ्यासोबत आहे दर्शन. आम्ही दोघं चाललो त्र्यंबकेश्वरला. त्याची बाईक आहे इकडे. सो आता मी रेडी झालो आहे. सकाळचे वाजले 5:30. जर्नी स्टार्ट करूया, ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. ट्रिप B0 केलेली आहे आणि आता वाजले सकाळचे 6. या ठिकाणी आम्ही फ्यूल वगैरे टाकलं आहे आणि आता आपण मुंबई अहमदाबाद हायवेवरून लेफ्ट मारल्यानंतर आता आम्ही पोहोचलो आहे मनोर फाट्यावरती. आणि हा स्टेट रस्ता दिसतोय तो जातो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर इथून 100 किलोमीटर आहे. तर चला जर्नी कंटिन्यू करूया. प्रवास करून आता आपण पोहोचलो आहे जव्हारला. आतापर्यंत आपण 55 किलोमीटर बाईक चालवली. आत्ता वाजलेत 7:30. मित्रांनो, इतकं धुके आहे ना की समोरून काही दिसत पण नाही. बघा, हे सर्व पाणी जमलं इकडे आणि माझ्या स्वेटरला पण पूर्ण असं आईस सारखं जमून गेलंय. बघू शकता मित्रांनो, समोर बघा काहीच रस्ता दिसत नाही. आता आम्ही पोहोचलोय जव्हारच्या जस्ट थोडं पुढे आणि बघू शकता मित्रांनो, पोहोचलो. नीलमाती म्हणून एक गाव आहे आणि या ठिकाणी हॉटेल ओम साई कृपा म्हणून आहे. या ठिकाणी आता आम्ही चहा जस्ट पिली. दर्शन तिकडे ऊन घेत आहे. बघा दर्शनचे हंटर किती छान दिसत आहे. आता पण जर्नी खूप छान होती. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि हे बघू शकता, ह्या ठिकाणचे आहे बस डेपो आणि या ठिकाणी रिक्षा स्टँड पण आहे. समोरून एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. पार्किंग वगैरे कुठं करतात तुम्हाला सर्व दाखवतो मी. समोर आहे ताज पार्किंग. या ठिकाणी आम्ही पार्किंग केली 2 व्हीलरसाठी. बघू शकता 50 रुपये घेतलेत बाईकचे. या ठिकाणी मी पार्किंग केले. जर तुम्ही आले तर नक्की या ठिकाणी पार्किंग करा. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी पण आहे. हे आहे डोनेशन दर्शन तिकीट काउंटर. आणि बघू शकता रांग किती आहे. आज संडे त्याच्यामुळे खूप गर्दी. बघू किती वेळ लागतो आपल्याला.
कोणी दर्शन पास करत असेल तर बायोमेट्रिक सुविधा असल्यामुळे सर्वांना इथे उपस्थित राहावं लागते, कारण की इथे थंब घेतला जातो आणि त्याच्यानंतरच पास जनरेट करून दिला जातो. आणि जर इकडे येत आहे तर फक्त कॅश एक्सेप्ट केली जाईल, गुगल पे जीपे वगैरे काही चालणार नाही. तर इथं आम्ही पास काढला, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पास काढला जाईल आणि एका पासचे 200 रुपये आहेत. शूज स्टँड इथे तिथं आम्ही शूज ठेवले आणि तिथून फुलहार घेतले, जे की हे आहे फुलहार 100 रुपयाला दिले त्याने. आणि चप्पल आणि बॅग आम्ही तिकडे ठेवून दिले. मित्रांनो हे बघू शकता, इथून आहे देणगी दर्शन प्रवेशद्वार आणि इथून गर्दी कुठंपर्यंत तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला, ही जी लाईन आहे ना ती फक्त पासवाल्यांची लाईन आहे, जे की आपण पण पास काढले. आणि कुठंपर्यंत आहे बघ गर्दी बघा. इथून बिलकुल नाही. बघू शकता मित्रांनो गर्दी किती. हा, जर मित्रांनो इथं तर सॅटरडे संडे येऊ नका, खूप गर्दी आहे. स्टार्टिंगपासून गर्दी. आता वाजले 11:15. किती गर्दी आहे. ही गर्दी अजून इथूनच स्टार्ट होते. ठीक आहे ना, बघू किती टाइम लागतो, तुम्हाला पुन्हा अपडेट देत राहू. मित्रांनो आता वाजले 11:15 आणि बघू शकता लाईन अजून इथं आहे. आम्ही फक्त इथे येण्यासाठी 1 तास लागला आहे आम्हाला. अजून कमसे कम 2 तास तरी लागून जातील. मित्रांनो आता आपल्या आतमध्ये एंट्री झालेली आहे. मित्रांनो सकाळची जी गर्दी होती सेम अजून पण तसंच आहे. तर आम्ही दर्शन घेऊन झाले 4-5 तास, तरीसुद्धा सेम गर्दी आहे. तुम्ही याच्यावरून अंदाजा करू शकता की संडेला किती गर्दी असते. कसं वाटलं तर एक दर्शन घेऊन दर्शन वाटलं बस बरं वाटलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.